Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भाजपला सध्या वेगळाच माज आलाय. रामाची तिजोरी लुटली जात असताना शांतपणे बघू शकता तिथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने काय फरक पडणार. राज ठाकरे यांची बोचरी टीका. नीट प्रकरणी पंतप्रधानांना लक्ष घालण्याची ही विनंती. माझी प्रकृती फारशी चांगली नाही पण खूप वाईटही नाही. मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं आवाहन. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली. उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष. प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे. त्यांचं संरक्षण करण्यासाठी जबाबदारी सरकारची. दिल्ली कोर्टाची टिप्पणी. तटकरे पटेलांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ. पार्थ पवार यांनाही भेटीची कल्पना नव्हती. कोर कमिटीच्या बैठकीत तटकरेंनी भेटीचं कारण सांगितलं. सूत्रांची माहिती. आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो. पक्षामध्ये कुठलाही गैरसमज नाही. मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय भेट नव्हती. मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा. वर्षा बंगल्यावरच्या बैठकीवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. राहुल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा कट असू शकतो. त्यांनी सावध व्हावं. अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण. आरएसएसला देखील सहभागी होण्याचं आवाहन. विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश तर सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं. मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप. महायुतीमध्ये सरकारी बंगल्यावरून मोठी चढाओढ. बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यामुळे उपसभापती सचिन अहिर यांची नाराजी. सुरुवातीला रायगड बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न होता. मात्र रवींद्र चव्हाणांकडनं रायगड बंगल्याचा वापर. श्रीकृष्णा मुस्लिम होते. 5 वेळा नमाज पठण करत होते. मौलाना जर्जिश अन्सारी यांचं वादग्रस्त वक्तव्य. श्रीकृष्णांना मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा. हिंदू संघटना आक्रमक. मौलवीच्या अटकेची मागणी. आता डेडलाईन नाही, पाणी द्या. रखडलेल्या पाणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तर पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास खपवून घेणार नाही. फडणवीसांचा इशारा. नागरिकांसाठी सर्वात सोपी तक्रार निवारण सुविधा सुरू. लेखी तक्रार न करता फक्त बोलून आपली तक्रार थेट नोंदवता येणार. भेसळयुक्त निकृष्ट अन्न पदार्थांच्या तक्रारीसाठी आधुनिक डिजिटल पद्धत. सोलापुरातील मुख्याध्यापकाचा शासनाला फसवल्याचा व्हिडिओ व्हायरल. शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेत फसवल्याची व्हिडिओद्वारे कबुली. चौकशी करून कारवाई करण्याची महाराष्ट्र शिक्षक सेनेची मागणी. मुद्दा तापला. गळ्यामध्ये नोटांच्या बंडलांचा हार घालून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. 2 शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या माळा गळ्यात घातल्या. वर्धा शहरालगतच्या शिवारामध्ये अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या. मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय. आई वडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.